समोरचा व्ह्यू बघा कसला आहे. सुख सुख म्हणतात ना ते हेच आहे पावसाळ्याच्या दिवसाचं खरं सुख. काय वाटतंय एकदम नजारा एक नंबर. तो तिकडून एक वॉटरफॉल येतोय, हा इकडून एकच आहे पण दोन साईडून पाणी येते, तिकडून येतंय आणि इकडून येतंय. बघायला पण एक नंबर वाटतंय दृश्य. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता सुंदर अशी सकाळ झाली आणि सकाळचं मस्त असं वातावरण झालं आहे. जवळपास सकाळचे 10 वाजलेत आणि आता आम्ही सर्व पोरं एकत्र आहोत. तर आता आम्ही फिरायला चाललो आहे आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आजूबाजूला डोंगरावरतून धबधबे वाहताना दिसतात. तर आता आम्ही चाललो आहे धबधबे बघण्यासाठी. आता जवळच धबधबा आहे तर तिकडे चाललो आहे. सर्व पोरं आम्ही मिळून निघालो आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जाऊया. पोरं वगैरे गेलेत पुढं आणि मी पण चाललो आहे मागून. आणि वातावरण बघा कसलं झालं, एक नंबर असं काहीचं वातावरण झालं आहे. सकाळ सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. पोरं पुढं गेलेत आणि मी मागून चाललो आहे. तर जाऊया आता, मला दाखवतो व्हिडिओमध्ये. चला. हे बघा, आमच्या इथला मिनी वॉटरफॉल बघा. तर आता आम्ही चालत चाललो आहे आणि ते तिकडं समोर दिसतंय ना वरती, तुम्हाला धबधबा दिसत असेल तिकडं, तर तिकडं पण जायचं आहे. आणि एवढी सारी पोरं आहेत आपल्यासोबत. हाय करा हे. एवढी सारी पोरं आहेत आपल्यासोबत आणि आम्ही चाललो आहे. जवळपास 10 जण जास्त आहेत आणि ते तिकडं वरती दिसतंय, तिकडं पण जायचं आपल्याला. ते बघा, आधी पुढं पण एक धबधबा आहे तर तिकडं चाललो आहे आम्ही. जाऊया आता. हे बघा, हे पाणी येतंय इकडून, वरतून पण येतंय वरच्या धबधब्याचं आणि ते तिकडून पण येतं समोरून. ते बघा, आणि सगळं जात आहे खाडीला पाणी खाली. तिकडं खाडी आहे आणि आमचं गाव पण तिकडेच राहिलं आहे. ते तिकडं खाडी आहे एकदम खालती. तर आता चाललेलं आहे. आता पाऊस आला आहे हे बघा, आणि शेती वगैरे बघा कसली हिरवीगार झाली, मस्त वाटतं एकदम. बारीक बारीक रिमझिम पाऊस आला आहे. पूर्ण आजूबाजूला सर्व शेतीच पाहायला मिळते हे बघा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकदम भारी वाटतं. सर्वीकडे हिरवगार झालेलं असतं. जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आता. पाणी बघा किती वाहतं आहे एका टायमाला. एवढं सारं पाणी चाललंय खाली. आम्ही चाललोय धबधबा बघण्यासाठी, वॉटरफॉल. चलो. लालपरी आले आता. हे बघा, कोकणची लालपरी. दहाची बस आले, 10ची. तर मित्रांनो, एवढा ट्रेक करत आलेला आणि हे पूर्ण इकडून खालीतून दगडांवरतून आलेलं आणि हे दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. हे बघा, काय वाटतंय एकदम खतरनाक. तुम्हाला पाण्यामुळे आवाज येत असेल काय माहीत नाही. पाऊस पण पडतोय आणि हे बघा काय वाटतंय, एक नंबर. कसं आहे लोकेशन बघा. पाऊस वगैरे पडतोय त्यामुळे पाणी खूप जास्त आहे आणि कृपया तुम्ही अशा ठिकाणी जाऊ नका पाऊस वगैरे असेल तर. हे पाणी वगैरे बघा किती आहे.
समोरचा व्ह्यू बघा कसला आहे. सुख सुख म्हणतात ना, ते हेच आहे पावसाळ्याच्या दिवसाचं खरं सुख. काय वाटतंय एकदम नजारा एक नंबर. तो तिकडून एक वॉटरफॉल येतोय, हा इकडून एकच आहे पण 2 साईडून पाणी येते, तिकडून येतंय आणि इकडून येतंय. बघायला पण एक नंबर वाटतंय दृश्य. सुकून तर मित्रांनो, आता धबधब्याच्या इथे आनंद घेतलेला आणि आता भिजलेले वगैरे आहे थोडंफार. आणि हे बघा उतरत चाललेलं आहे खाली सावकाश सावकाश, कारण दगडीवरतून घसरण्याचे चान्स जास्त असतात, त्यामुळे सावकाश सावकाश चाललेलं आहे. कॉर्नर पाणी वगैरे खूप जास्त आहे. कृपया करून तुम्ही पण अशा ठिकाणी आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जाऊ नका. आता चाललेलं आहे चला. तर मित्रांनो, आता खूप मजा मस्ती केलेली आहे धबधब्यावरती आणि आता घरी निघालेलं आहे. आमच्या इकडे जवळच आहे, त्याच्यामुळे आलेलं होतं. आज सुट्टी होती म्हणून सगळं पोरं मिळून आलेलं होतं. हे बघा, हे आता निघालेलं आहे घरी. ही चालत आहे तिकडं, अर्धी मागून येत आहेत. आता घरी चाललेलं आहे. तर कृपया करून आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पण काही जास्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर पडू नका, कारण असे धबधब्यांना वगैरे पावसाळ्याच्या दिवसामध्ये रौद्र रूप येतं, म्हणजे पाणी खूप जास्त असतं, त्यामुळे जास्त काही रिस्क घेऊ नका. तर आता चाललेलं आहे आम्ही घरी चला. तर मित्रांनो, आत्ता संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचं काहीसं असं वातावरण झालं आहे. संध्याकाळची जवळपास 6 वाजलेत आणि काहीसं असं वातावरण आहे. आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला वाटतोय, एक नंबर. आणि बघा शेती वगैरे पण बघा आता कसली झाले, मस्तपैकी सर्वकडे हिरवेगार झाले. समोरचा व्ह्यू पण मस्त वाटतोय. आणि इकडं मंदिर आहे आमच्या इकडलं वाडीतलं, त्या मंदिरामध्ये आलो होतो आणि इकडून पूर्ण आपली अशी वाडी आहे आणि एका बाजूला मंदिर आहे इकडं शांततेत. हे बघा, तर इथंच आलो होतो. थोडे एक आजोबा आले होते, ते बसले होते, त्यांच्यासोबत बोलत होतो आणि एडिटिंग वगैरे केली. तर आता सकाळी आपण गेलेलो होतं धबधबा बघण्यासाठी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे असे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. तर ही व्हिडिओ तुम्हाला आजची कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.